स्वाभाविक अभिनय कसा असावा, काय असावं, ते सगळं झालं बोलणं. म्हणजे एक वेळ अशी होती, एक पाखरू आमच्यावर रुसले जणू, असा जो अभिनय होता. त्याच्यानंतर प्रत्येक चित्रपटामध्ये एक सहजता, त्या कॅरेक्टरची, ती भूमिका आहे त्याची सहजता. माझी सहजता नाही, मी किती सहज काम करतो हे नाही. नाहीतर काही नट मी अतिशय सहज करतो म्हणून सगळ्या ठिकाणी ते तसेच सहज असतात आणि त्या भूमिकेच्या गाभ्यात काही जात नाहीत. ती सहजता आम्हाला नाही बाई, आम्हाला त्या भूमिकेची सहजता. मी हे आविष्कारचा, त्यामुळे मी तुघलक पाहिलं होतं. तर ते काम करणारे मग केला इशारा जाता जाता सवाल माझा. तर ह्या सगळ्या ह्याची म्हणजे अमृतवेल पाहत असताना मला आश्चर्य वाटायचं की हा माणूस किती सहज वावरतो. बरं, ते एक पुन्हा असं आहे ना, प्रोजेक्शन ज्यावेळी आपण सिनेमामध्ये मगाशी ज्यांनी सांगितलं की ती तरलता जी पाहिजे होते, किती नेमकं करायचं, किती सटलं असायला पाहिजे, हे त्यांच्या त्या सिनेमा आणि नाटकामधून इथून करत असताना आम्हाला नाही म्हटलं तरी ही इतकी मोठी फ्रेम आहे, आम्हाला असं सहज तितकं सटल करून चालणार नाही, थोडंसं जरा जास्त करावं लागतं, कारण ही फ्रेम लॉंग शॉट आहे हा. तिथे कॅमेरा आमच्या इतका जवळ येतो, त्यावेळी ते नेमकं किती करायचं ते डिस्टॉर्ट नाही. काही मंडळींना आमच्या ते कधी लक्षातच नाही आलं, मोठे नट होते ते, पण त्यांना त्या दोन माध्यमातलं सुवर्णमध्य कसा गाठायचा ते नाही लक्षात आलं. या माणसाने ते आम्हाला शिकवलं. म्हणून मी मगाशी ती दोन नावं घेतलेली आहेत, बलराज साने आणि मोतीलाल. त्याच्यानंतर मला हा माणूस म्हणजे खरंच गुरु. आणि त्यांच्याकडे तुम्ही काही गोष्टी, तुम्हाला काही नुसते चित्रपट पाहून तुम्हाला त्या शिकता येतात. मी एक यांची आठवण सांगितली होती गेल्या वेळी की कुंदगोळलाच सवाई गंधर्वांच्या तिकडे भीमसेन जोशी ज्यावेळी शिकायला जायचे त्यावेळी गंगूबाई हानगल सुद्धा तिथे होत्या. मी फक्त अवेलेबल काय असतं आणि काय नसतं त्याच्याबद्दल सांगतो. आणि दिवसभर अण्णा काम करत असायचे आणि गुरुजी गंगूबाईंना शिकवायत असायचा आणि ह्यांना वेळ मिळायचा नाही. झाडलोटीपासून सगळं अगदी काम करायला लागायचं. आणि मग त्यांना घरी सोडायला रात्री ज्यावेळी अण्णा जायचे त्यावेळी मी दिवसभर काय शिकले हे गंगूबाई त्यांना गाऊन दाखवायच्या रस्त्यात आणि त्यातून अण्णा शिकत गेले. तर ती वेळ तशी होती. आमच्या नशिबानं ज्यांचे चित्रपट आमच्यासाठी आहेत त्याच्यातून आम्ही कितीतरी शिकू शकतो. दिग्दर्शक तुमच्यामध्ये किती इंजेक्ट करणार. तर मला वाटतं मुळामध्ये जी काही कुठली तुमच्यामध्ये असायला पाहिजे त्याच्यासाठी आमच्याकडे हा फार मोठा रेफरन्स आहे. आमच्या पुढच्या पिढीला या तुझ्या डॉक्युमेंटरीमुळे ते पुढच्या पिढीनं कळेल नेमकं आम्ही कुठून काय चोरलं होतं ते. कारण खरं सांगतो, माझं सगळं माझंच असतं असं कधीच नसतं. आम्ही कुठून कुठून चोरत असतो. जनमानसामध्ये त्यांनी सतत फिरत राहिल्यामुळे वेगवेगळ्या माणसांची वेगवेगळी दुःख सतत जवळ पाहिल्यामुळे त्यांच्या प्रत्येक भूमिकेमध्ये त्या त्या कॅरेक्टरची दुःख आली, त्यांची स्वतःची दुःख नाही आली. आणि त्याच्यासाठी खरंच तुम्हाला सगळीकडे फिरायला पाहिजे. आमची कशी दुःख कशी चार भिंतीमधली असतात ना, अतिशय अशी गोंजारलेली. शेतकऱ्यांची दुःख पाहायला नंतर लक्षात येतं की अरे बाबा, आभाळाखालीच ठेवलेलं आहे. आमच्याकडे गोदरेजचं कपाट असतं एवढंसं काहीतरी ठेवायला सुद्धा. त्यांचं सगळंच आयुष्य तिथे आभाळाखाली असतं. मग त्यांचं दुःख वेगळं. मग ते दुःख पाहत असताना, तुमच्यासमोर मांडत असताना तिथं घळाघळा नाही आम्ही. म्हणून मी नेहमी म्हणतो की नटसम्राट करत असताना नटसम्राटाचं दुःख वेगळं आणि शेतकऱ्याचं पाहत असताना त्यांच्या डोळ्यात पाणीच येत नाही हो, सगळंच सुकलेलं आहे त्यांचं. तर त्यामुळे सतत माझा हा जो चौकोन आहे, या इथे आम्ही ज्यावेळी उभे राहतो त्यावेळी आमच्याकडे हे माध्यम आहे. तुम्हाला आम्ही सांगू शकतो काय आम्हाला म्हणायचं. चौथऱ्यावर आम्ही उभे राहिलो नाक्यावर आणि बोललो तर 2 लाठ्या मारून आम्हाला आत टाकतील.
प्रत्येक वेळी सूर्योदय दाखवलेला आहे. त्यांच्याकडच्या मर्यादा आहेत, त्याच्यामध्ये ती क्रांतीच आहे. तर त्यामुळे आपण फार नशिबान आहोत की अशी मंडळी आपल्या वाट्याला आली. जब्बारनी मगाशी सांगितलं की प्रत्येकाला रुपया दिला. तसं नाही, मागल्या वेळी मी शरदराव बोललो होतो, मला 5,000 रुपये ठरले होते, त्यातले 3 दिले, 2 बाकी आहेत. त्यामुळे बाकीच्यांना परवडत होता 1 रुपया, मला परवडत होतं, मी पोटावरती होतो त्यावेळी, नवीन नव्हतो. पण जब्बारनी त्या एका सिनेमामध्ये, सिंहासनमध्ये मला घेतलं, त्याच्यानंतर पुन्हा कधीही कुठल्याही सिनेमामध्ये घेतलं नाही. त्याचा अनुभव इतका दांडगा होता माझा. त्यामुळे असं आता तो नंतर बोलताना जब्बार इतकं असं काहीतरी सांगेल ना, हो, आणि खोटं सांगतो. त्याला ते प्रेमाने तिथे मगाशी म्हणाले ना, गोडबोले नाही, त्याला मी लब्बाड पटेल म्हणतो. गोड इतका बोलतो. पण एनिवे, या निमित्तानं मोहन काल रात्री आलेला आहे सॅन फ्रान्सिस्कोहून. त्याचा उत्साह दांडगा आहे. त्याच्यानंतर तो आता पुन्हा 18 तासाचा प्रवास करून न झोपता पुन्हा इथे आलेला आहे. शरदराव, सविता, अतिशय मनापासून तुझं म्हणजे इतकी वर्ष ते सगळंच असं हे करून, एक तर पहिल्यांदा तुला गंमत माहिती आहे का, किती रिस्ट्रेंट तू केलेलं आहे, बोललेली आहेस, कुठेही त्याचा काही बाजार नाही आहे. म्हणजे मी तुला खरं सांगतो, एक नट म्हणून सुद्धा मी आज तुझ्याकडनं काहीतरी शिकलो. किती रिस्ट्रेंट आहे, सगळंच आयुष्यातलं गमावलेल्या गोष्टी सांगत असताना किती तिराईतपणे, कुठेतरी डोळे बेईमान होतात, तो भाग वेगळा, पण कमाल आहे. त्यामुळे तुला नमस्कार रणजित, नमस्कार, मी धन्यवाद बोलवल्याबद्दल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.